तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगतात की आपल्याला देवाच्या नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. या मानव जन्माचं जर आपल्याला हित करायचं असेल ना, तर आपल्याला शरीराने आणि मनाने शुद्ध असावं. शरीर आणि मन शुद्ध असावं लागतं. आता सांगा, आपण अंघोळ करून आपण आपलं शरीर शुद्ध करतो तर मला सांगा पाणीच घडून असेल काय बोलतात जगद्गुरु संत तुकोबराया? नाही निर्मळ जीवन काय करेल साधन. आणि सोबत मनाची शुद्धता सुद्धा लागते. आता या मनाची शुद्धता म्हणजे काय? जे जे भेटे भूत त्याची माणी जे भगवंत. जीव हा शिवाचा अंश आहे. याही भावना मनामध्ये उत्पन्न होण्यासाठी किंवा मनातील वेद स्पष्ट होण्यासाठी आपल्याला विठ्ठलाच्या त्या भगवंताच्या त्या पांडुरंगाच्या नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. परंतु त्या कलियुगातल्या बऱ्याच लोकांचं मन हे स्थिर राहत नाही, हरीच्या जागरणात लागत नाही. म्हणून जगद्गुरु संत तुकोबराया आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात,